मनसेने पनवेलमधील नाईट रायडर्स बार फोडला आहे। बार तोडफोड प्रकरणी आता 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मनसे प्रवक्ते योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बार चालू देणार नाहीत असं वक्तव्य राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त डान्स बार आहेत। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बारची तोडफोड केलेली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। मनसे प्रवक्ते योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त डान्स बार आहेत। महाराजांच्या पावनभूमीत आम्ही डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। आकांक्षा, आपण पाहतोय या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बारची तोडफोड केली। आता 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। नक्कीच या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे। मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांच्यासह 15 ते 20 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पनवेल पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। पाहायला गेलं तर मध्यरात्री 11:30 ते 12च्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी जो बार आहे पनवेलमधील त्याची तोडफोड केली होती, दगडफेक केली होती आणि त्यानंतर कुठेतरी ही पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशी देखील माहिती समोर येते काहीच वेळात किंवा कधीही ज्या मनसे कार्यकर्ते आहेत ज्यांनी तोडफोड केली त्यांना अटक होण्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आता मनसेचे जे नेते आहेत, प्रमुख आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या मेळाव्यामध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाले आणि त्यांनी ही तोडफोड केलेली आहे। आणि त्याचसोबत मनसे कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ही फक्त सुरुवात आहे, यापुढे देखील असंच काही सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जी, धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पनवेलमधील शेकापच्या जाहीर सभेमध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आपण पाहूयात। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अहो, रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं, तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे, वेगळेच विषय आणायचे। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत। सर्वप्रथम आम्ही तर योगेश दादांना अभिनंदन करू की तुम्ही हे धाडस दाखवलं आणि हे बार फोडण्याची सुरुवात केलेली आहे। ही सुरुवात आहे, पुढे तर तुम्हाला समजेलच की काय होणार आहे। पण आता हे एक इशारा आहे डान्स बार मालकांना की हे डान्स बार लवकरात लवकर बंद करा आणि शासनाला देखील एक इशारा आहे की ह्याच्यावर त्वरित कारवाई करून हे डान्स बार लवकरात लवकर बंद करण्यात आहे। इलिगल बार आहेत हे जगाला माहिती आहे, पण त्याच्यावर कारवाई शासन घेत नसेल तर कोणीतरी घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।